आपण ब्रिजवाडी व MIDC मध्ये आलेलो आहे। मित्रमंडळाची सगळी बैठक घेत आहे। सगळे मित्रमंडळ म्हणले एकच राजूभाऊ शिंदे यांचं काम करायचं आहे। काम कशा करताना करायचं आहे तर त्यानं सांगितलं की राजूभाऊ शिंदे हे एक विकासाची गंगा आहे। एवढ्या जालना रोडवरती तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा पुतळा उभारलेला आहे। अशोकनगर मसनतपूर इथं सभागृह बांधले आहे आणि लग्न करताना गोरगरिबाचं तिथं भलं होत आहे। तसेच बिसरवाडीला, नारेगावला व ब्रिजवाडीमध्ये जसं आपलं सिंदीबनमध्ये केलं तसंच इकडे बी करणार आहे। आणि सावित्रीनगरला, चिकटहाला जिथं जिथं नाही येत तिथं ते करणार आहे। म्हणून सगळे मित्रमंडळ म्हणे आम्हाला पैशाची चहाची बी अपेक्षा नाही, आम्ही स्वतः चहा पिऊ, लोकांना चहा पाजू, पण राजू भाऊ यांच्या भावाला अजय शिंदे यायला निवडून आणू। सिट्टी चौकट गेली पाहिजे। आपली निशाणी सिट्टी आहे 9 क्रमांक मधून आणि सिट्टी सगळ्याला बटन 9 नंबर, बटन नंबर 9 गावचा विकास करायचा असेल तर राजभाऊ आपला निवडून आणायचं हे तुमची सगळ्याची इच्छा आहे, त्याच्यामुळे बोलू राहिलो ना। आता हे सगळ्याची इच्छा आहे की बाबा राजू भाऊ शिंदे यांच्या भावाला निवडून आणायचे। त्याचा भाऊ निवडून आला म्हणजे राजू भाऊच आहे। आपल्याला जर कामं करायचे असेल, बेरोजगारी आहे, इथं कंपन्यात लोकांना पोराला कामं घेत नाही, पुरे रोड उखाडे, पाणी येत नाही, लाईट येत नाही, तर राजूभाऊ शिंदेची शिट्टी आपण निवडून आणू। आपल्याला एक दिवस आड पाणी येणार, लाईट येणार आणि जेवढे मुलं शिकलेले यायला नोकरीला लावू, जिथं होईल तिथं शक्य लावू, त्याला व्यापाराला आपण मदत करू असे राजूभाऊ शिंदेनं सांगितलेलं आहे। आणि राजूभाऊ शिंदे जे सांगते ते शब्द पाळते आणि ते करीते। म्हणून आपण आज राजूभाऊ शिंदे यांची शिट्टी निवडून आणा करताना सगळ्या तरुणांना माझं सांगणं आहे, नातेवाईक असो, मित्रमंडळी असो, सगळ्यांना एकच सांगायचं, असं म्हणायचं का आपणच उमेदवार आहे। या हिमतीनं सगळ्यांनी काम करा, आपण यशस्वी होऊ आणि आपलं काम फत्य होईल। जय भीम।